सोलापूर महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आलेला आहे। उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या कामादरम्यान जलशुद्धीकरण केंद्राची जागा ही महापालिकेच्या ताब्यात नसताना टेंडर निघालाच कसा असा सवाल उपस्थित करण्यात आला। आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये महापालिका प्रशासनाला धारेवर धरलाय। महापालिकेचा अनागोंदी कारभार या कारभारावरती टीका करत पालकमंत्र्यांच्या समोर शहराच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात नियोजनाबाबत अनेक प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केले। महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ऑफ द रेकॉर्ड एक गोष्ट लक्षात आली की जी दुहेरी पाईपलाईन पूर्ण केली जाणार आहे, परंतु पाणी आल्यानंतर जे फिल्टर करण्यासाठी जे जलशुद्धीकरण केंद्र पाकणी येथे प्रस्तावित आहे त्याची जागाच अद्याप महापालिकेने ताब्यात घेतलेली नाहीये। ती जागा वन खात्याच्या ताब्यात आहे। जागा आपल्या ताब्यात नसताना त्या जाग्याचं त्या शुद्धीकरण केंद्राचं टेंडर काढून ते टेंडर देऊन त्याचं वर्क ऑर्डर देण्याचा पराक्रम एकीकडे महापालिकेचं प्रशासन करतं। ते 9.5 कोटी रुपये महापालिकेने स्वतःचे तातडीने उपलब्ध करून द्यावेत, कारण का ती जागा कायमस्वरूपी महापालिकेच्या मालकीची होणार आहे आणि एवढा मोठा 800,000 कोटीचा योजना ज्या कामासाठी अडकलेली आहे ती पूर्ण करण्याची त्यांनी याबाबतची सूचना दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।